गुड मॉर्निंग टू ऑल. वी कॅन स्टार्ट. सो लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं, रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. आणि हे रिलेशन काय लक्षात घ्या, रिलेशन इज E is equal to minus dv by dr. म्हणजे पोटेन्शियलचं जर इक्वेशन आपल्याला दिलेलं असेल आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर आपल्याला काय मिळते, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी मिळते. ओके, सो पोटेन्शियलचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. आणि याच्यानुसार एक सेंटेन्स येतं आणि ते सेंटेन्स काय आहे, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज negative, electric intensity is negative potential gradient. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय असतं, निगेटिव्ह पोटेन्शियल ग्रेडियंट असतं. आणि हे निगेटिव्ह पोटेन्शियल ग्रेडियंट असं का म्हटलेलं आहे, कारण डीव्ही म्हणजे काय आहे, चेंज इन पोटेन्शियल, आणि dr म्हणजे काय आहे, डिस्टन्स. आता इथून पुढे नेहमी लक्षात ठेवा, चेंज इन एनी फिजिकल क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स याला ग्रेडियंट असं म्हटलं जातं. ग्रेडियंटचं मिनिंग काय, चेंज इन पोटेन्शियल विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स. Okay, so therefore electric intensity is negative potential gradient is equal to minus dv by dr. आणि याच्यावरून मग इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा SI युनिट येते. SI युनिट काय येते बघा, पोटेन्शियलचं युनिट काय असणार आहे, व्होल्ट, आणि डिस्टन्सचं युनिट काय, मीटर. व्होल्ट पर मीटर हे या डेफिनेशन वरून SI युनिट आलेलं आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं. आता पोटेन्शियलचं डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर इंटेन्सिटी मिळते. तर इंटेन्सिटीचं काय केल्यावर पोटेन्शियल मिळेल, सांगू शकताय? इंटिग्रेशन. हा, आपल्याला इंटिग्रेशन घ्यावं लागेल. ओके, सो देअरफोर आपण असं लिहू शकतो, देअरफोर मायनस ई डी आर इज इक्वल टू डीव्ही येणार. मायनस आणि डी आर साइन LHS ला घेतलेला आहे, आणि दोन्ही साईडचं इंटिग्रेशन घेतलं तर मायनस ई डी आर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ मायनस ई डी आर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डीव्ही, आणि इंटिग्रेशन ऑफ डीव्ही म्हणजे जस्ट व्ही असणार आहे. म्हणजे इंटेन्सिटीचं तुम्ही जर इंटिग्रेशन घेतला तर तुम्हाला काय मिळणार आहे, पोटेन्शियल मिळणार. ओके, तर या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पोटेन्शियलचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर आपल्याला इंटेन्सिटी मिळते, आणि इंटेन्सिटीचं इंटिग्रेशन घेतलं तर आपल्याला पोटेन्शियल मिळतं. ओके, क्वेश्चन कसा आहे त्याच्यानुसार काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता हे फॉर्म्युले पुन्हा एकदा बघा कसे येणार आहेत. ओके, तर इंटेन्सिटीचा पूर्ण फॉर्म्युला पुन्हा एकदा बघा. हा फक्त जनरल फॉर्म्युला आहे, मायनस डीव्ही बाय डी आर. तर मायनस साइन ब्रॅकेटच्या बाहेर काढूया, डीव्ही बाय डीएक्स आय कॅप प्लस dv by dy j cap plus dv by dz k cap. That is the intensity. Minus dv by dx I cap, dv by dy j cap plus dv by dz k cap. लक्षात आलं? म्हणजे फीचं इक्वेशन जे आहे त्याचं विथ रिस्पेक्ट टू x एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, विथ रिस्पेक्ट टू y एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, विथ रिस्पेक्ट टू z एकदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, आणि त्याला i j k जोडायचं आहे. तसंच पोटेन्शियल म्हणजे काय असणार आहे, तर मायनस इन ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ EX dx प्लस इंटिग्रेशन ऑफ EY dy प्लस इंटिग्रेशन ऑफ EZ dz. म्हणजे इंटिग्रेशन देखील एकदा विथ रिस्पेक्ट टू x, विथ रिस्पेक्ट टू y आणि विथ रिस्पेक्ट टू z घ्यायचं. ओके,
दोन्हीचे एक एक्झाम्पल बघूया. ते तुम्हाला कुठल्याही बुक मध्ये बघायला मिळेल. ते एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन, सपोज पोटेन्शियल इज गिवन ॲज x square y cube z raised to 4. तर what is intensity at 1 1 1 1 1 1 या पॉइंटला इंटेन्सिटी काय असेल असा क्वेश्चन आहे. ओके, तर पोटेन्शियलचं इक्वेशन दिलेलं असेल तर त्याचं काय करावं लागेल, तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल ना. सो ए बार इज इक्वल टू मायनस साइन बाहेर. आता सुरुवातीला इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं आहे आणि त्यावेळी वाय क्यूब आणि झेड रेस टू 4 कॉन्स्टंट ठेवायचं आहे. ठीक आहे, मग काय येणार सांगा आता, 2x येणार ना. एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येणार आहे, 2x, आणि याला काय जोडायचं आहे, आय कॅप प्लस. आता सांगा विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह काय येणार, अरे बोला की. x square z raised to 4 3y square जे क्या प्लस पुढं x square y cube into 4z cube. ठीक है. ओके. सो देअरफॉर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज, हा फॉर्म्युला आला. आणि आता काय करायचं, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ॲट 1 1 1 काढायला सांगितलंय. 1 1 1 म्हणजे काय, x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 1 आणि z ची व्हॅल्यू 1 ठेवायची आहे. सो मायनस इन ब्रॅकेट x y z ची व्हॅल्यू 1 1 1 ठेवली तर काय होणार, सुरुवातीला आय कॅपच्या शेजारी काय येणार सांगा, 2 आय कॅप. हा पुढं 3j कॅप प्लस 4k cap. So this is the electric intensity at that point. ओके, ही वेक्टर फॉर्म मध्ये आलेली आहे. याची मॅग्निट्यूड पण पाहिजे तर काढू शकतो. मॅग्निट्यूड किती येणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ 4 + 9 + 16 म्हणजे √29 व्होल्ट पर मीटर किंवा न्यूटन पर कुलोम. एवढी इंटेन्सिटी येणार आहे ऍट दॅट पॉइंट. दिस इज इन वेक्टर फॉर्म, दिस इज मॅग्निट्यूड. तसंच आता सपोज तुम्हाला सांगितलं की पोटेन्शियल जे आहे, पोटेन्शियल नाही, इंटेन्सिटी आता दिलेली आहे. इंटेन्सिटी इज गिवन ॲज 3x² I cap plus 5y j cap minus 5 root z k cap. Intensity is in vector form is given like this. Then potential at 1 1 1 काय असेल, position 1 1 1. पोटेन्शियल ऍट पॉइंट 1 1 1 काय असेल, आणि त्याचबरोबर पीडी देखील काढू शकतो आपण. पीडी ए आणि बी पॉइंट मधला पीडी, ए पॉइंटचे कोऑर्डिनेट आणि बी पॉइंटचे कोऑर्डिनेट जर दिलेले असतील तर सुरुवातीला ए चं पोटेन्शियल काढायचं, नंतर बी चं पोटेन्शियल काढायचं, नंतर पोटेन्शियल डिफरन्स काढायचा आहे. ते अगोदर पोटेन्शियलचा फॉर्म्युला काढूया. पोटेन्शियल म्हणजे काय येणार, मायनस इंटिग्रेशन मध्ये ब्रॅकेट मध्ये इंटिग्रेशन ऑफ EX dx प्लस इंटिग्रेशन ऑफ EY dy प्लस इंटिग्रेशन ऑफ EZ dz. So therefore phi is equal to minus in bracket सुरुवातीला इंटिग्रेशन ऑफ EX म्हणजे किती येणार सांगा रे, जे आय कॅप बरोबर असतं ते इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा एक्स कंपाऊंड असणार ना, दॅट इज EX म्हणजे 3x² येते लगेच dx प्लस इंटिग्रेशन ऑफ काय केलंय ते लक्षात आलं का,
5y म्हणजे काय, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचा y कंपोनंट आहे, दॅट इज EY. 5y dy प्लस इंटिग्रेशन ऑफ EZ म्हणजे काय होणार, हे EZ येणार लक्षात घ्या, एवढं EZ जे -5√z dz. So phi is equal to minus in bracket 3x² dx. इंटिग्रेशन काय येणार सांगा, 6x³ फक्त येणार, कारण 3 इज अ कॉन्स्टंट ऍज इट इज. x² चं x³/3 येणार ना. x² चं काय येतं, इंटिग्रेशनचा फॉर्म्युला माहिती आहे ना, पॉवर 1 न वाढवायची आणि ते ऍज इट इज डिनॉमिनेटरला घ्यायची, x⁻n+1 डिवायडेड बाय n+1. सो x² चं x³/3, 3 कॅन्सल होणार नाही, फक्त x³ राहणार आहे, प्लस 5 इज अ कॉन्स्टंट विच इज ऍज इट इज. y चं इंटिग्रेशन काय येणार, y/2 y²/2 ना. हा, हे y⁻1 आहे, सो y⁻1+1 डिवायडेड बाय 1+1, सो y²/2. ओके, -5 कॉन्स्टंट आहे, रूट z चे इंटिग्रेशन z⁻3/2 डिवायडेड बाय 3/2. कारण रूट म्हणजे z⁻½ असतं, तर ½ + 1 म्हणजे 3/2 डिवायडेड बाय 3/2. सो दिस इज फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल. -x³ मायनस साइन आतमध्ये अप्लाय करतो, -5/2 y², ओके, आणि मायनस मायनस प्लस 2 वर जाऊन मल्टिप्लाय होणार, 10/3 z⁻3/2. सो पोटेन्शियल ऍट 1 1 1 पोझिशन काढायला सांगितलंय. सो पोटेन्शियल इज इक्वल टू -1 -5/2 प्लस 10/3. कारण x y z ची व्हॅल्यू 1 1 1 ठेवलं तर ते 1च येणार आहे. सो पोटेन्शियल ऍट दॅट पॉइंट किती असणार, हे डिनॉमिनेटर 6 करूया. सो दिस इज -6 -10 प्लस 20 -15. So -1/6 volt is the potential at that point. Okay. Next concept जे आहे that is of equipotential surface. इक्विपोटेन्शियल सरफेस. आता इक्विपोटेन्शियल सरफेस म्हणजे काय, तर इट इज द सरफेस विच इज हॅव्हिंग ऑल पॉइंट्स ऍट द सेम पोटेन्शियल. म्हणजे असं सरफेस की ज्याच्यावरचे सगळे पॉइंट सेम पोटेन्शियलला असतात. ओके, तो जो सरफेस आहे त्याला इक्विपोटेन्शियल सरफेस असं म्हणायचं, किंवा इट इज लोकस ऑफ ऑल द पॉइंट्स विच हॅव सेम इलेक्ट्रिक पोटेन्शियल. Locus of all points which have same electric potential. Locus of all points which have same electric potential, or the surface which have same value, the surface which have
all the points at the all points at same potential, that is called as equipotential surface. हा इलेक्ट्रोस्टॅटिक्स टॉपिक झालाय का तुम्हाला? थेरी झाली का याची पूर्ण? झाली का नाही? झाली. झाली. ठीक आहे. काही पॉइंट्स तुम्ही पण सांगा की इक्विपोटेन्शियल सरफेस माहिती आहे ना? इक्विपोटेन्शियल सरफेसचा शेप कसा असतो माहिती आहे? काय माहिती नाही? हे बघा, सपोज देर इज अ पॉइंट चार्ज क्यू. हा का आहे पॉइंट चार्ज क्यू आहे आणि त्याच्याभोवती काय केलेलं आहे मी, R1 रेडियसचा एक स्पियर काढलेला आहे. त्याच्यानंतर R2 रेडियसचा एक दुसरा स्पियर काढलेला आहे. आता हे दोन्ही R1 रेडियसचा स्पियर आणि R2 रेडियसचा स्पियर, ओके, R1 रेडियसचा स्पियर हा काय असणार आहे, इक्विपोटेन्शियल सरफेस असणार. कसं काय? कारण क्यू म्हणजे या स्पियरवरचे सगळे पॉइंट, मी काय सांगतो लक्षात येते का बघा. फॉर एक्झाम्पल एकच स्पियर सध्या तरी कन्सिडर करूया. सो क्यू हा एक पॉइंट चार्ज आहे आणि त्याची रेडियस काय आहे, आर आहे. सपोज क्यू हा एक पॉइंट चार्ज आहे आणि त्याच्यावरती स्पियर काढलेला आहे ज्याची रेडियस आर आहे. ओके, क्यू इज अ पॉइंट चार्ज, त्याच्यावरती एक आर रेडियसचा आपण स्पियर काढलेला आहे. आता लक्षात घ्या, या स्पियरवरचे सगळे पॉइंट जे आहेत ते काय असणार आहे, चार्ज पासून आर डिस्टन्सलाच असणार आहे. कुठलाही पॉइंट घ्या, ठीक आहे. आणि प्रत्येक पॉइंटचं पोटेन्शियल किती येणार, के क्यू बाय आर येणार. ओके, कारण प्रत्येक पॉइंटला इलेक्ट्रिक पोटेन्शियल कोण प्रोड्यूस करणार आहे, क्यू हा चार्ज. प्रत्येक पॉइंट किती डिस्टन्सला, आर डिस्टन्सला आहे. के इज अ कॉन्स्टंट, म्हणजे सगळ्या पॉइंटचं पोटेन्शियल काय येणार आहे, तेवढंच येणार. ओके, so this sphere is a equipotential surface. So this is a equipotential surface. म्हणजे थोडक्यात काय, एका पॉइंट चार्ज भोवती काढलेला कुठलाही स्पियर हा काय असतो, इक्विपोटेन्शियल सरफेस असतो, कारण त्याच्या प्रत्येक पॉइंटला पोटेन्शियल तेवढंच येते. ओके, म्हणजे असे किती इक्विपोटेन्शियल सरफेस काढू शकतो पॉइंट चार्ज भोवती, इनफायनाइट. ओके, इनफायनाइट आपण स्पियर्स काढू शकतो कमी जास्त रेडियसचे, आणि प्रत्येक स्पियर काय असणार आहे, एक इक्विपोटेन्शियल सरफेस असणार आहे. तर पॉइंट चार्ज असेल तर स्पियर हा इक्विपोटेन्शियल सरफेस असणार, आणि सपोज लिनियर चार्ज असेल असा, तर त्याच्यावरती काढलेलं सिलेंडर हे काय असणार आहे, इट इज अ इक्विपोटेन्शियल सरफेस. ओके, सो म्हणजे पॉइंट चार्ज असेल तर स्पियर, लिनियर चार्ज असेल तर काय असणार आहे, सिलेंडर इज द इक्विपोटेन्शियल सरफेस. आणि एखादी प्लेन शीट असेल, एखादी चार्ज शीट असेल, चार्ज शीट या पद्धतीने असेल, तर काय असणार आहे, या चार्ज शीटला पॅरलल एखादा प्लेन सरफेस, तो देखील काय असणार आहे, इक्विपोटेन्शियल सरफेस असणार आहे. ओके, सो पॉइंट चार्ज होते काढलेला कुठलाही स्पियर हा इक्विपोटेन्शियल सरफेस असतो. लिनियर चार्ज होते काढलेली कुठलाही सिलेंडर हा इक्विपोटेन्शियल सरफेस असतो. चार्जड शीटच्या जवळचा एक प्लेन सरफेस, त्याला पॅरल असणारा कुठलाही प्लेन सरफेस हा इक्विपोटेन्शियल सरफेस असणार आहे. ओके, आता हे जे इक्विपोटेन्शियल सरफेस आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत बघा.
कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इक्विपोटेन्शियल सरफेस. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय आहे? पीडी बिटवीन एनी टू पॉइंट्स काय येणार? Potential difference between any two points will be equal to 0 असणार आहे, कारण सगळे पॉइंट सेमच पोटेन्शियल असणार ना. आता पीडी 0 असेल तर त्याचा मिनिंग काय होणार आहे? वर्क डन in moving a charge from any point to another is 0. ओके, 0 असणार आहे. म्हणजे एक्झाम्पल देतो. So this is a sphere which is surrounding a point charge q. q या चार्ज होते एक स्पियर काढलेला आहे आणि दुसरा एक चार्ज q नॉट. चार्ज q नॉट काय केलेला आहे? ए पोझिशन पासून सुरुवातीला सी पोझिशनला नेला. ओके, तो कसाही नेलेला असेल. मग ए पोझिशन पासून नंतर इथं बी पोझिशनला नेला, त्याच्यानंतर ए पोझिशन पासून डी पोझिशनला नेला आणि ई पोझिशनला नेला, या पद्धतीनं अलॉंग दिस पाथ. तर इथं वर्कडन किती होणार असा क्वेश्चन आहे. क्यू नॉट हा म्हणजे कुठल्या केसमध्ये वर्कडन जास्त किंवा कुठल्या केसमध्ये वर्कडन कमी असणार? तर इथं वर्कडन इन ऑल द केसेस विल बी सेम आणि किती असणार? ते 0च असणार आहे. कारण लक्षात घ्या, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असतं सांगा? वर्कडन डिवायडेड बाय द चार्ज, आणि देअरफॉर वर्कडन इज इक्वल टू काय येणार आहे? पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज येणार. ओके, आता कुठल्याही दोन पॉइंट मधला पीडी किती आहे? 0 आहे. ओके, चार्ज किती असेल मग तो? सो वर्कडन काय येणार आहे? 0 येणार. सो वर्कडन होण्यासाठी एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत आपण एखादी बॉडी मूव्ह केली तर वर्कडन होण्यासाठी काय आवश्यक आहे? त्या दोन पॉइंट मध्ये पोटेन्शियल डिफरन्स असणं आवश्यक आहे. पोटेन्शियल डिफरन्स नसेल तर वर्कडन होणार नाही. सो इक्विपोटेन्शियल सरफेसवरच्या कुठल्याही दोन पॉइंट मध्ये एखादा चार्ज जर मूव्ह केला, सरकवला, तर वर्कडन होत नाही. त्याच्यानंतर टू इक्विपोटेन्शियल सरफेसेस नेव्हर इंटरसेक्ट इच अदर. थर्ड कॅरेक्टरिस्टिक. ओके, टू इक्विपोटेन्शियल सरफेसेस ते एकमेकाला कधीही इंटरसेक्ट करू शकत नाहीत. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी असते? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू इक्विपोटेन्शियल सरफेस असतं. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही नेहमी इक्विपोटेन्शियल सरफेसला परपेंडिक्युलरच असते. म्हणजे उदाहरणार्थ अशा प्रकारे एक स्पियर असेल, and here there is a point charge q, त्यावरती हा इक्विपोटेन्शियल सरफेस आहे. आता पॉइंट चार्ज मुळे प्रोड्यूस होणारी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी असणार आहे? अवे फ्रॉम दॅट चार्ज ना, अशी.
आता हे दोन डायरेक्शन बघितलं तर इक्विपोटेन्शियल सरफेसला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कशी असणार आहे? नेहमी परपेंडिक्युलर असणार आहे. ओके, म्हणजे याचाच मिनिंग, दुसरा मिनिंग काय होतो? इंटेन्सिटीचा पोटेन्शियलच्या इक्विपोटेन्शियल सरफेसच्या डायरेक्शन कॉम्पोनंट जो येणार आहे, म्हणजे इक्विपोटेन्शियल सरफेसच्या डायरेक्शन इंटेन्सिटीचा कॉम्पोनंट किती येणार? 0 येणार. म्हणजे सरफेसच्या डायरेक्शन अजिबात इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी नसते, असं त्याचा मिनिंग. ओके, सो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी parallel to equipotential surface is 0. हे लक्षात ठेवायचं. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी पॅरलल टू इक्विपोटेन्शियल सरफेस इज 0. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू इक्विपोटेन्शियल सरफेस, किंवा इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स देखील काय असतात? परपेंडिक्युलर टू इक्विपोटेन्शियल सरफेस असतात. इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स देखील परपेंडिक्युलर टू इक्विपोटेन्शियल सरफेस. सपोज असा एक क्वेश्चन आहे, these are the number of equipotential surfaces, first, second, third, fourth. Here there is a point A, here there is a point B, and here there is a point C. तर EA, EB आणि EC या तिघांच्या मध्ये रिलेशन काय येणार आहे? आता बघा, हे सरफेसेस असे असतील तर पॉइंट चार्ज कुठं असला पाहिजे? इकडे कुठेतरी असला पाहिजे. ओके, कारण पॉइंट चार्ज सेंटर घेऊन आपण काय करतो? इक्विपोटेन्शियल सरफेस काढतो, बरोबर. आणि अशा प्रकारे काय होणार? मग हे सरफेसेस सगळे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी या डायरेक्शन असणार आहे. इक्विपोटेन्शियल सरफेसला परपेंडिक्युलर अशी इलेक्ट्रिक इंटेन्सिटी असते ना. आता म्हणजे चार्ज काय असणार आहे? लेफ्ट हँड साइडला. लेफ्ट हँड साइडला चार्ज असल्यामुळं सी हा पॉईंट क्लोज येणार चार्जच्या, बी हा पॉईंट त्याच्यापासून दूर, आणि ए हा पॉईंट त्याच्यापासून आणखी दूर येणार आहे. तर जवळच्या पॉईंटला इंटेन्सिटी काय असणार आहे? सगळ्यात जास्त असणार आहे, आणि दूरच्या पॉईंटला सगळ्यात काय असणार आहे? कमी असणार आहे. सो EA इज लेस देन EB इज लेस देन EC येणार आहे. EA इज लेस देन EB लेस देन EC. हा, आता इलेक्ट्रिक पोटेन्शियलचे बाकीचे राहिलेले फॉर्म्युले आपल्याला स्टडी करायचे. बाकीचे सगळे फॉर्म्युले तुम्ही परत रिजॉईन करा मीटिंगला. ओके.